Friends, welcome in English workshop part 2 of the poem If. In part 1, we have completed up to the 8th activity. Now let's see the 9th activity. 9th activity is a writing skill activity. Let's see the question. Write a letter to your parents, thanking them for advising in a confused state of mind. Cover up the following points in the body of the letter. तर मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला एक पत्र लिहायचं आहे आपल्या पालकांना. त्यांना धन्यवाद द्यायचे त्यांनी दिलेल्या सल्ल्याबद्दल. व्हेन यू वेअर इन ए कन्फ्यूज स्टेट ऑफ माइंड, जेव्हा तुम्ही द्विधा मनस्थितीमध्ये असता, अशा वेळेस तुमच्या पालकांनी ज्या प्रकारचे सल्ले तुम्हाला दिलेले आहेत, जसं कवितेमध्ये वडील त्याच्या मुलाला एक परफेक्ट मॅन बनण्यासाठी वेगवेगळे सल्ले देतात, तसंच इमॅजिन करायचे की तुम्ही कन्फ्यूज स्टेट ऑफ माइंड आहात, कन्फ्यूज्ड आहात, द्विधा मनस्थितीमध्ये आहात, आणि अशा वेळेस तुमच्या पालकांनी तुम्हाला काहीतरी सल्ला दिलेला आहे आणि मग त्याबद्दल त्यांना धन्यवाद पर आपल्याला पत्र लिहायचं आहे. कवर अप द फॉलोइंग पॉईंट्स इन द बॉडी ऑफ द लेटर. तर खालील पॉईंट्स आपल्याला काय करायचे आहेत आपल्या पत्रामध्ये किंवा त्याचं जी बॉडी आहे त्याच्यामध्ये हे कवर करायचे आहेत. आता पत्र लिहिताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. म्हणजे तसं पाहिलं तर बेसिकली 3 पार्ट्समध्ये आपण 4 पार्ट्समध्ये आपण लेटर डिवाइड करूया. फर्स्ट वन इज द ॲड्रेस, सेकंड वन इज सॅल्युटेशन, थर्ड वन इज बॉडी ऑफ द लेटर आणि फोर्थ वन इज कन्क्लुजन. हे 4 पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आणि हे लक्षात ठेवत असताना मित्रांनो काय करायचे, आता नवीन पद्धतीनुसार ब्लॉक फॉर्मॅटमध्ये आपल्याला लेटर लिहावं लागतं. मग ब्लॉक फॉर्मॅट म्हणजे काय, तर ब्लॉक फॉर्मॅटमध्ये ॲड्रेस, सॅल्युटेशन, लास्ट सॅल्युटेशन हे सर्व लेफ्ट अलाइन असतात, म्हणजे डाव्या बाजूला असतात. म्हणजे जुन्या पत्रामध्ये ते उजव्या बाजूला होते, परंतु आता नवीन पद्धतीनुसार तुम्हाला ते डाव्या साईडला लिहायचे. ॲड्रेस आणि सॅल्युटेशन्स जे काय असतील त्याच्यामध्ये ते सर्व तुमच्या पेजच्या डाव्या साईडला लिहायला सुरुवात करायची. त्यात सुरुवात काय करूया, अगोदर आपण काय करू, याचे पॉईंट्स वाचूया. काय काय दिलेत पॉईंट्स याच्यामध्ये. युअर प्रॉब्लेम अँड कन्फ्युजन. आता विद्यार्थी म्हणून काय प्रॉब्लेम असू शकतात आपण इमॅजिन करायचं. म्हणजे अनेक असू शकतात, जसं की सहलीला जायचं आहे किंवा नाही जायचं आहे, कन्फ्युजन आहे, बरोबर आहे की नाही. अभ्यास कसा करायचा, एखाद्या परीक्षेत कमी मार्क्स पडलेत, डिप्रेशन येतं, ती पण स्टेट ऑफ माइंड कन्फ्युजन असते, आहे की नाही. किंवा हॉस्टेलला राहायचं आहे किंवा नाही राहायचं आहे, हॉस्टेल लाईफ, आपण तिथे गेल्यानंतर वेगळ्या वातावरणात असतो, मग तिथे पण आपण कन्फ्यूज होतो, मिक्सअप होत नाही. असे वेगवेगळ्या परिस्थिती येऊ शकतात. किंवा बऱ्याच वेळेस असं होतं की एखादी समस्या आपल्याला असते, ती शिक्षकाला विचारावी किंवा न विचारावी, एक प्रकारची भीती असते. अशा वेळेस एक कन्फ्युजन असतं. त्यातली कुठली एक कंडिशन तुम्ही इमॅजिन करायची आणि तो तुम्हाला प्रॉब्लेम आहे, ते कन्फ्युजन आहे असं समजायचं. द ॲडवाईस ऑफ युअर पॅरेंट्स. अशा परिस्थितीत तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला दिलेली वेगवेगळे सल्ले, ॲटलिस्ट 3 to 4 ॲडवाइसेस आपल्याला यात लिहिता आले पाहिजेत. हाऊ यू फॉलोड देअर ॲडवाईस. त्यांनी दिलेले सल्ले तुम्ही कसे पाळले, कसं त्यावर अंमलबजावणी केली. हाऊ द प्रॉब्लेम्स गॉट सॉल्व. त्यांच्या सल्ल्यामुळे तुमचे प्रॉब्लेम्स कशा पद्धतीने सॉल्व झाले. युअर डीप ग्रॅटिट्यूड टू देम. आणि सर्व काही व्यवस्थित झाल्यामुळे तुम्हाला त्यांच्याप्रती सौजन्य व्यक्त करायचे, थँक्स म्हणायचे. तर अशा प्रकारे हे पॉईंट्स आपल्या बॉडी ऑफ द लेटरमध्ये आले पाहिजे. तसं पाहिलं तर ॲड्रेस आणि सॅल्युटेशन हे 1 मार्कासाठी असतं. बॉडी ऑफ द लेटर हे संपूर्ण 3 मार्कासाठी असतं. हे झाले 4 मार्क आणि 1 ॲडिशनल मार्क असतो यूज ऑफ ग्रॅमरला. अशा पद्धतीने 5 मार्काला लेटर रायटिंगचा 5th हा क्वेश्चन A1 किंवा A2, ज्याच्यात तुम्हाला दोन्हीपैकी एक लिहायचं आहे. एक तर फॉर्मल लेटर लिहायचं आहे किंवा इनफॉर्मल लेटर लिहायचं आहे,
बरोबर आहे की नाही. आता हे पॅरेंट्सला असल्यामुळे हे इन्फॉर्मल लेटर आहे. चला तर आपण काय करूया, एक समस्या मी घेतोय, ती अशी आहे की मला एका विद्यार्थ्याला टेस्टमध्ये कमी मार्क्स पडलेत आणि अभ्यास कसा करावा किंवा तयारी कशी करावी पुढच्या टेस्टची याच्याबद्दल तो कन्फ्यूज आहे. अशा परिस्थितीत त्याचे आईवडील त्याला काय सल्ला देतात, तर हे आपण थोडक्यात पाहूया. तुम्ही व्हिडिओ पॉज करत जे काय सांगितलेलं आहे ते तुम्ही काय करा, तुमच्या नोटबुकमध्ये ते नोट डाऊन करा. ओके, चला तर फर्स्ट वन आपण काय करूया, लेफ्ट साईडला ॲड्रेस लिहूया. ओके नाही, इमॅजिनरी नेम किंवा क्वेश्चनमध्ये जर दिलेलं असेल तर तेच नाव तुम्हाला तिथे वरती वापरायचं. बरेचसे मुलं ABC XYZ असं लिहितात, तर आता ही पद्धत बंद झालेली आहे, तर हे लिहिण्याची आवश्यकता नाही आहे. इमॅजिनरी जर नसेल दिलेलं तर एक कुठलंही इमॅजिनरी नेम वापरा, तुमचं स्वतःचं वापरू नका. चला, अशोक काळे लेफ्ट साईडला लिहायचं आहे, A कॅपिटल लिहायचं आहे, K कॅपिटल लिहायचं आहे. सरस्वती विद्यालया बीड, S कॅपिटल, V कॅपिटल, B कॅपिटल, त्याच्यानंतर फुल स्टॉप आणि डेट त्यानंतर 28 नोव्हेंबर 2020. दिस इज द ॲड्रेस. ओके, आता फर्स्ट सॅल्युटेशन, डिअर आई आणि अँड बाबा किंवा डिअर पॅरेंट्स या दोन्हीपैकी एक कुठलंही वापरा तुम्ही. ओके, आता मी रीड करायला सुरुवात करतोय. I am very glad to write this letter to you. I am very thankful to you to give me very useful and timely advices. These advices really helped me a lot. I could study well only because of your advices. इथे फर्स्ट पॅरेग्राफ संपलेला आहे. हे इंट्रोडक्शन म्हणूया त्याचं. एक 4 ते 5 सेंटेन्सेस तुम्ही फर्स्ट पॅरेग्राफमध्ये लिहू शकता. ओके, चला सेकंड पॅरेग्राफ. इन लास्ट युनिट टेस्ट I got less marks and disappointed. I was confused what to do. In that condition, you told me, my son, don't worry. Find out your weaknesses and work hard on it. Make a proper timetable and planning for your study. Ask your doubts to your teacher. Don't be hesitant to ask your doubts to your teachers and take their help. Your advices really works. You boosted my confidence. I am sure that it will work in the next exam. I will follow all these advices. And really, there would be a great change. I feel relaxed now. All your advices changes the whole scenario or the situation. Now I have full confidence and belief on myself. सेकंड पॅरेग्राफ इथे झालेला आहे. तर थर्ड पॅरेग्राफमध्ये ग्रॅटिट्यूड, सौजन्य व्यक्त करायचे. इफ यू हॅडंट गिवन दीज ॲडवाइसेस देन आय वुडंट डू वेल इन माय स्टडी. माय परफॉर्मन्स वुड गो डाऊन. फ्रॉम बॉटम ऑफ माय हार्ट आय वॉन्ट टू से थँक यू व्हेरी मच for boosting my confidence and making me comfortable in this situation. Convey my regards. Conclusion ज्याला म्हणूया आपण. आता कन्क्लुजनमध्ये 1-2 सेंटेन्सेस तुम्ही पॅरेग्राफ चेंज करून लिहू शकता. Convey my regards to little Sonu and Guddu. I am eagerly waiting for your next letter. इथं बॉडी ऑफ द लेटर फिनिश होते. जवळपास मोर दॅन 3 पॅरेग्राफ्स. त्यातले 2 शॉर्ट आहेत, एक मोठा पॅरेग्राफ आहे. दिस मच इज सफिशियंट इन लेटर रायटिंग.
आता लेफ्ट साईडलाच लेटर जिथे संपले त्याच्या नेक्स्ट लाईनला, त्याच्या खालच्या लाईनला, युअर लव्हिंग सन अशोक. इज दॅट क्लिअर? दिस वे यू हॅव टू राईट द लेटर. ओके, यू कॅन ॲड युअर ओन. मी तुम्हाला एक जनरल आयडिया कशी असेल हे एक्सप्लेन केलेलं आहे. तर हे तुम्ही लिहून काढाच. प्लसमध्ये यात तुम्हाला काही तुमचे पॉईंट्स ॲड करायचे असतील तर यू कॅन ॲड इट. चला नेक्स्ट पाहूया. ड्राफ्ट अ स्पीच टू बी गिवन ड्युरिंग द फेअरवेल फॉर स्टँडर्ड 10th ऑन द टॉपिक चेंजेस आय वुड लाईक इन स्कूल एज्युकेशन ऑफ आवर स्टेट. आता याच्यात काय करायचे, एक स्पीच आपल्याला डिलिव्हर करायची किंवा राईट करायची. आता स्पीच हा क्वेश्चन्स आपल्या प्रश्नपत्रिकेमधला 5th बी क्वेश्चन आहे. 5th B1 B2 या दोन्हीपैकी एक आपल्याला लिहायचं असतं. B1 याच्यामध्ये आपल्याला डायलॉग रायटिंग हा क्वेश्चन असतो आणि B2मध्ये डायलॉग रायटिंगला ऑरमध्ये स्पीच रायटिंग असते. ओके, तसं पाहिलं तर याचा प्रॅक्टिकल यूज फार महत्त्वाचा आहे, कारण जो चांगला वक्ता असतो तो त्याचे विचार खूप प्रभावीपणे मांडू शकतो आणि ती एक कला आहे. आता स्पीच रायटिंगमध्ये काय काय असायला पाहिजे, तर त्याचे काही पॉईंट्स आहेत. इथं एक विषय दिलेला आपल्याला, चेंजेस आय वुड लाईक इन स्कूल एज्युकेशन ऑफ अवर स्टेट. आपल्या राज्याच्या शिक्षण प्रक्रियेमध्ये काय बदल झाले पाहिजेत. सध्या ती खूप चर्चेली गेलेली आहे. सध्या शाळा जवळपास बंद आहेत, ऑनलाईन एज्युकेशन चालू आहे की नाही, आणि येणाऱ्या नवीन ज्या काही समस्या असतील त्या फेस करण्यासाठी आपल्याला विद्यार्थी घडवले पाहिजेत. मग आपल्या शिक्षण प्रक्रियेत काय काय बदल असायला पाहिजेत. 10-12 वर्ष झाले आपण शिक्षण प्रक्रियेतून जातो आहे, 1ली ते 10वीपर्यंत आलो आहे. आता त्याच्यापूर्वी होतो. तर आपल्याला कळालं पाहिजे की आपल्याला काय काय बदल अपेक्षित आहेत. तर ते बदल आपल्याला इथं काय करायचे या भाषणामध्ये व्यक्त करायचे. आता पहा, while writing a speech, following points should be you have to consider. Okay, if we follow these points, if we include these points in our speech, you can get maximum score in that. तर काय पॉईंट्स आहेत त्याच्यामध्ये, ग्रीटिंग्स अँड सॅल्युटेशन्स. तुम्हाला इंट्रोडक्शन ऑफ द स्पीच, ज्या इंट्रोडक्शनमध्ये वरती तुम्हाला एकतर हेडलाईन लिहायची, जो टॉपिक दिलेला आहे तो ॲज इट इज येईल. त्याच्यानंतर इंट्रोडक्शन ऑफ द स्पीच, याच्यामध्ये टॉपिकचं इंट्रोडक्शन, त्याच्यात काही सॅल्युटेशन्स ग्रीटिंग्स असतात सुरुवातीला, ते तुमचं स्वतःचं इंट्रोडक्शन, टॉपिकचं इंट्रोडक्शन, हे पहिल्या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. ज्याच्यात खाली दिलं आहे सेल्फ इंट्रोडक्शन अँड इंट्रोडक्शन ऑफ द टॉपिक. हे सर्व कुठे येतं, ग्रीटिंग्स आणि हे दोन्ही पॉईंट्स पहिल्या पॅरेग्राफमध्ये. अ कॅची थॉट्स एपिसोड न्यूज ETC टू स्टार्ट विथ. तुम्ही एखाद्या न्यूजवरनं किंवा एखादा थॉट्स सुरुवातीला मांडू शकता, ज्याच्यापासून तुमच्या भाषणाला सुरुवात करू शकता. ज्याला कोटेशन्स वगैरे म्हणतो आपण, ते पण तुम्ही वापरू शकता प्रभावी करण्यासाठी. 2 to 3 चेंजेस दॅट यू सजेस्ट विथ देअर रिझन. तुम्हाला या भाषणात 2 ते 3 चेंजेस एज्युकेशन सिस्टममधले सजेस्ट करायचे आणि त्याचे रिझन्स पण द्यायचे. त्याने काय होईल, त्याचा इम्पॅक्ट काय होईल, तर हे पण तुम्हाला मांडायचे. आणि शेवटी कन्क्लुजनमध्ये एक प्रकारचा मेसेज किंवा एक्सपेक्टेशन्स, तुमच्या या भाषणातून तुम्हाला विद्यार्थ्यांना काय मेसेज द्यायचा आहे, तो फायनल मेसेज जो असतो तो तुमच्या कन्क्लुजनमध्ये द्यायचा आहे. आणि शेवटी थँक्यू या प्रकारचं ग्रीटिंग वापरून तुम्हाला काय करायचं आहे, लीव टेकिंग किंवा भाषण तुमचं तिथे एंड करायचं. ऑल दीज पॉईंट्स यू हॅव टू कवर इन युअर स्पीच टू गेट मॅक्झिमम स्कोर. इज दॅट क्लिअर? तर चला तर आपण काय करूया, एक एक्झाम्पल म्हणून या ठिकाणी एक स्पीच घेऊया. तर सगळ्यात अगोदर तर तुम्हाला इथे काय करावं लागेल, हेडिंग टाकावं लागेल. काय हेडिंग आहे, चेंजेस आय वुड लाईक इन स्कूल एज्युकेशन ऑफ अवर स्टेट. दिस इज द टॉपिक. ओके, चला सुरुवात करूया. आता इंट्रोडक्शन पहिला पॅरेग्राफ पाहूया. त्याच्यामध्ये कशा पद्धतीने लिहायचं असतं. ऑनरेबल प्रेसिडेंट, HONOURABLE असं स्पेलिंग आहे. बऱ्याच वेळेस विद्यार्थी याच्यामध्ये चुकीचं स्पेलिंग लिहितात. म्हणजे पहिल्याच सेंटेन्समध्ये जर तुमची चूक सापडली तर तुमचे मार्क्स कमी होतील. ऑनरेबल प्रेसिडेंट, रिस्पेक्टेड हेडमास्टर अँड टीचर्स अँड माय डिअर
friends. Okay, myself Ashok Kale from standard 10 from Saraswati High School. हे सेल्फ इंट्रोडक्शन झालं. ओके, आता हे नाव लिहित असताना जर प्रश्नात जे नाव दिलेलं असेल तेच वापरायचं, नसेल तर इमॅजिनरी तुमचं स्वतःचं नका लिहू. ओके, आता इंट्रोडक्शन ऑफ द टॉपिक. टुडे आय एम गोइंग टू एक्सप्रेस माय थॉट्स अबाउट changes I would like in school education of our state on the occasion of farewell to 10th students. This is the introduction of topic. इथे तुमचा पहिला पॅरेग्राफ संपतो, ज्याच्यामध्ये सुरुवातीचं काय घेतलेलं आपण सॅल्युटेशन किंवा ग्रीटिंग्स म्हणूया, ऑनरेबल, रिस्पेक्टेड, आणि त्यानंतर सेल्फ इंट्रोडक्शन अँड इंट्रोडक्शन ऑफ द टॉपिक. प्रत्येक स्पीचचा हा पॉईंट कॉमन असेल, फक्त टॉपिक चेंज होईल. ओके, आता काय करायचं आपल्याला, जे काही पॉईंट्स दिलेले आहेत, जो टॉपिक दिलेला आहे त्याच्या आधारे सेकंड पॅरेग्राफ आपल्याला लिहायचा आहे. तर आपण या ठिकाणी घेऊया. आफ्टर 10th वी आर गोइंग टू फेस न्यू वर्ल्ड अँड न्यू चॅलेंजेस. वी हॅव टू प्रिपेअर फॉर द न्यू चॅलेंजेस अँड इट कुड बी हॅपन only through education. We would never fall short anywhere and in any field. I would like to suggest few changes in our education policy or education system. First and very important is that use of technology should be increased in classroom teaching. It will definitely helpful for students to get the concepts. Audio, video, visuals definitely highlights the points and helpful to understand the concept. Second one is that students should have freedom to select their subjects as per their interest. It means the students have freedom to choose their subjects. Only then they can concentrate fully on it. If they are interested in that, they can concentrate it on it. And the third is that exams should be in tension free atmosphere. Now you can see many students, if the exams are approaching, they are under tremendous pressure. And because of this pressure, their performance go down. Exam shouldn't put any extra pressure on the students. If we make these changes, then education become enjoyable to all students. इथे आपला सेकंड पॅरेग्राफ झाला, ज्याच्यात जवळपास 3 चेंजेस आणि त्याची कारणं आपण सजेस्ट केली आहे. यू कॅन ॲड युअर ओन, तुम्ही तुमचे काही चेंजेस याच्यामध्ये ॲड करू शकता. आता 2 पॅरेग्राफ झाले. आता तिसरा जो पॅरेग्राफ असतो, ज्याला कन्क्लुजन म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये या संपूर्ण भाषणाचं सार किंवा जो मेसेज आहे किंवा त्याचं युजफुलनेस जे आहे ते आपल्याला थोडक्यात मुलांना स्पष्ट करायचे आणि त्यांची रजा घ्यायची किंवा थँकिंग, धन्यवाद म्हणून आपलं भाषण संपवायचं. आय होप आवर स्टेट एज्युकेशन पॉलिसी मेकर make consider or considered my expectations and my thoughts and take right action about it. It will definitely helpful for the students. It will definitely
increase their interest. And in that case, education would become more enjoyable for them. Wishing you all the best for the 10th annual exam to all of you. Thank you very much. या प्रकारे शेवटचं कन्क्लुजन आपल्याला या ठिकाणी स्पीचचं करायचे. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये लेटर रायटिंग आणि डिलिव्हरिंग ऑफ स्पीच ऑर स्पीच रायटिंग या दोन प्रश्नावर विथ वन एक्झाम्पल डिस्कशन केलेले. होप यू अंडरस्टूड इट. आता याच्यामध्ये काय करायचं तुम्ही की अशा प्रकारचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा ज्या समस्या आहेत याच्यावर प्रॅक्टिस म्हणून मी मगाशी व्हिडिओमध्ये पण सांगितले कुठले प्रॉब्लेम्स आपल्याला येऊ शकतात. त्यातलं कुठलाही एक दोन सिलेक्ट करा आणि तुमच्या ओन लँग्वेजमध्ये अशा पद्धतीने हे दोन्ही रायटिंग स्किलचे क्वेश्चन्स काय करा, प्रॅक्टिस म्हणून सॉल्व करा. इज दॅट क्लिअर? ओके, हॅव अ नाईस डे.